हाय, मी पूर्वी भावे. चवदार चविष्टच्या या खास एपिसोडमध्ये थेट गोव्याहून तुमचं स्वागत करते. आज आपण चवदार चविष्ट गोवन पदार्थांची खास मेजवानी अनुभवणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये फक्त मांसाहारी पदार्थ नाही आहेत, तर गोव्याचे चविष्ट असे शाकाहारी पदार्थ सुद्धा आहेत. हे पदार्थ आपल्याला सोल डे गोवा या हॉटेलचे शेफ दाखवणार आहेत. तेव्हा या स्पेशल रेसिपीज अगदी आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायला विसरू नका. चला सुरुवात करूया या एपिसोडला. गोवा म्हटलं की आपल्याला लगेचच वेगवेगळे मत्स्याहारी किंवा मांसाहारी पदार्थ डोळ्यासमोर दिसायला लागतात. चिकन सागुती किंवा फिशची एखादी सुंदर गोवन करी वगैरे वगैरे. पण या व्यतिरिक्त गोव्यामध्ये शाकाहारी पदार्थ सुद्धा तितकेच चविष्ट आणि स्वादिष्ट आहेत. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी काही शाकाहारी पदार्थ घेऊन आलोय. यातला एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे चवळीची उसळ, जी खास गोवन स्टाईल असते. गोव्यामध्ये कुठलाही छोटा मोठा समारंभ असला ना, तर ही चवळीची उसळ अगदी खास आपल्याला खायला मिळते. चला पाहूया नक्की या चवळीच्या उसळीमध्ये असं काय वेगळं आहे आणि त्याचबरोबर शेफ आपल्याला कशा पद्धतीने ती करून दाखवत आहेत. नमस्कार, मी सोल डे गोवा हॉटेलचा एक्झिक्युटिव्ह शेफ प्रशांत कसा. तर आता आपण बनवणार आहे चवळीची उसळ. चवळीची उसळ गोव्यामध्ये तिला बोलल्या जाते चवळीच्या कोणाक, जे चवळी टाकून आपण बनवू शकतो, पजाव टाकून पण बनवू शकतो, वाटाणे टाकून पण बनवू शकतो, काळे वाटाणे, सफेद वाटाणे किंवा हिरवे वाटाणे. तर चला त्याच्यासाठी इन्ग्रेडियंट्स आहेत म्हणजे खोबरं, कांदा, मिरची, थोडा थोडा गरम मसाला, टोमॅटो, मीठ, कोथिंबीर, मसाला, गरम मसाला, हळदी पावडर, चिली पावडर आणि चवळी मी घेतली. ती ऑलरेडी मी पहिल्यांदा बॉईल करून घेतली आहे. तर पहिल्यांदा आपण मसाला बनवू. त्याच्यासाठी लागणार आहे तेल. पॅन माझं गरम झालेलं आहे. थोडंसं तेल, मग थोडा गरम मसाला, दालचिनी, थोडी वेलची, थोडंसं लौंग, स्टारनेस आणि काळी मिरी. नंतर आपण घेऊ कांदा. व्यवस्थित फ्राय करू. मग थोडीशी मिरची, गरम मसाला मस्त वास पण येतोय, व्यवस्थित घाला येतो. कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला रोस्ट करायचा आहे तो. करायचं आहे. जास्त पण फ्लेम असता कामा नये, नाहीतर ते खोबरं करपू शकतं. आणि थोडीशी हळद. मसाला भाजून झाला आहे, तो आता काढून मिक्सरमध्ये आपल्याला वाटायचा आहे फाईन पेस्ट. मसाला मी वाटून मिक्सरमध्ये घेतलेला आहे, एकदम फाईन पेस्ट. तर आता आपण चवळीची उसळ तडका मारण्याची सुरुवात करू. त्याच्यासाठी थोडं तेल,
थोडासा चॉप ऑनियन, चॉप टोमॅटो, आता टाकू आपण जी चवळी बॉईल करून घेतली आहे ती. त्याच्यात थोडे मसाले, हळदी पावडर, चिली पावडर आणि गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ. ते आपल्याला थोडंसं पाणी घेऊन शिजवायचं आहे. ही उसळ आम्ही भाताबरोबर किंवा भाकरी, पाव, पोळी याच्याबरोबर पण खाऊ शकतो. आणि जर कांदा नाही घातला तर उपवासामध्ये पण आपण खाऊ शकतो. ही आता ह्याच्यात ॲड करू मसाला, तो मी मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर, ही झाली आपली चवळीची उसळ किंवा गोव्याच्या भाषेत चवळीच्या तोंडात.